DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये रात्री 9 वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली। काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले असून संपूर्ण कारखान्यात धुराचे लोट पसरले होते। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 3 बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत तब्बल 2 तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र आग इतकी भीषण होती की कंपनीतील यंत्रसामग्री, कच्चा माल तसेच तयार माल पूर्णपणे जळून खाक झाला। या आगीत कंपनीच्या मालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। या दरम्यान या घटनेबाबत सातपूर अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख श्री SR पगार यांनी अधिक माहिती दिली। मी सातपूर अग्निशमन केंद्र येथील प्रभारी केंद्र प्रमुख SR पगार बोलतोय। जेव्हा कॉल झाला त्यावेळेस आमच्या पहिल्या टर्नआउट श्री लीडिंग फायरमन मुसळे, PK मुसळे, विजय मुसळे आणि नंतर ताराचंद सूर्यवंशी आणि त्यांच्याबरोबर असलेला इतर स्टॉप, शिक्षू फायरमन आणि वाहन चालक आमचे राहील सय्यद आणि SS तुपलोंडे यांनी पहिल्यांदा इथे आल्यावर आग विझवायचा प्रयत्न केला। नंतर आग थोडी कंट्रोलमध्येच होती, पण मदतीसाठी परत आम्ही सिंगाडा तलाव येथील एक बंब बोलवला। त्यानुसार आम्ही 3 बंबांच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला। आग विझलेली आता पूर्णपणे प्लास्टिक मटेरियल होतं, त्यावर आम्ही पाणी मारून आग पूर्णपणे विझवण्याचा प्रयत्न केलाय आणि आग आता विझलेली आहे। काय कारण जीवितहानी वगैरे आग शक्यतो शॉर्ट सर्किटमुळेच असावी, कारण आतमध्ये एक जो त्याचा पहिला गोडाऊन आहे, पत्र्याचं शेड दिसते, त्याच्यामध्ये आतमध्ये इलेक्ट्रिक पोल आहे। त्या इलेक्ट्रिक पोलला तो पूर्णपणे झुकलेला आहे, पूर्ण पडलेला आहे तो पोल आणि शॉर्ट सर्किट वायरिंग कट केलं आहे। MECBचे कर्मचारी बी इथे आलेले आणि पोलीस कर्मचारी इथे हजर आहे, तर त्याप्रमाणे त्यांच्या मदतीने आम्ही पूर्णपणे आग विझवलेली आहे। कंपनी मालक कंपनी धनंजय पाटील यांनी सांगितलं की इलेक्ट्रिक पोल मध्ये होता, तो झुकलेला आहे पूर्णपणे, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असं त्यांनी अंदाज दिलेला आहे। काय प्रोडक्शन त्यांचं इथं प्लास्टिक गोण्या, जे गोण्या पॅकिंग मध्ये करतो ते प्लास्टिक गोण्या आणि प्लास्टिक रोल असं त्यांचं प्रोडक्शन इथं होतं। त्यांना विचारलं मी की इथे काही पॉलिमर मटेरियल वगैरे काही आहे का, स्फोटक वगैरे, तसं काही नाही म्हणे, प्लास्टिक गोण्या बनवायचं काम इथे चालतं अशा पद्धतीने। प्लॉट नंबर E2 आणि नाईस गाडी त्यांनी म्हटलेले उज्ज्वल एजन्सी समोर जे बुलेटचं शोरूम आहे त्यांच्या समोरच त्यांची गाडी आहे, तिथे कंपनी त्यांची। या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लीडिंग फायरमन विजय मुसळे, लीडिंग फायरमन ताराचंद सूर्यवंशी, ट्रेनी फायरमन प्रसाद भडके, हर्षित परदेशी, रोशन गांगुर्डे, उमेश गावित, वाहन चालक रिहान सय्यद आणि वाहन चालक संजय तुपलोंढे यांनी शर्थीचे प्रयत्न केले। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।